आज केली आहे सोप्या पद्धतीनं पाणी न घालता पण चमचमीत अशी वांग्याची भाजी. याच्यासाठी कढईत तेल तापत ठेवलं आहे. ते तेल तापलं की मग त्यात मोहरी घातली आहे. ती चांगली तडतडली की त्यात जिरं घातलं आहे आणि नंतर त्यात कांदा घातला आहे. तोही चांगला परतला की त्यात थोडंसं वाटण घातलं आहे आणि कढीपत्ता घातला. हेही चांगलं परतून घेतलं की टमाटर घातलं आहे. ते जरासं मॅश झालं की नंतर त्यात धने पावडर, हळद, चटणी हे सगळं साहित्य घातलं आहे. ते चांगलं परतून घेतलं आहे आणि त्यात ताज्या वांग्याच्या फोडी केलेल्या घातल्यात. हे चांगलं परतून घेतलं आहे. हे सगळं साहित्यात पूर्ण परतून घेतलं की त्यात मीठ घालायचं आणि मीठ घातलं की आणखीन एकदा परतून घ्यायचं आणि पाण्याचं ताट त्याच्यावरती ठेवायचं. यावेळेला गॅस मंद करायचा. एकदा दोनदा ताट उघडून ते चांगलं शिजलं आहे का तेही चेक करायचं आणि नंतर त्यात कूट घालायचं. हे सगळं साहित्य परतून घ्यायचं. ह्या वेळेला वांगी शिजलेली असतात. मग त्यात कोथिंबीर घालायची. आणखीन एकदा ते परतून घ्यायची आणि झाली आपली चमचमीत आणि चविष्ट अशी वांग्याची भाजी.